महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपकडून, शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणकोणते संभाव्य मंत्री आहेत ते आपण पाहूया। भाजपचे संभाव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, विजय कुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर। राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, संजय बनसोडे, दत्ता मामा भरणे किंवा संग्राम जगताप किंवा राजू नवघरे। शिवसेनेचे संभाव्य मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आंबेडकर। थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार, तसंच खातेवाटप जे आहे ते सुद्धा झालेलं आहे अशी माहिती मिळते। नक्कीच नागपुरातील राजभवनमध्ये 15 तारखेला म्हणजे येत्या रविवारी शपथविधी होणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रशस्त असं हे राजभवन नागपूरच्या सदर भागामध्ये आहे आणि याच ठिकाणी 15 तारखेला फडणवीस सरकारचा फडणवीसचा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो या ठिकाणी होणार आहे। 30 ते 35 मंत्री याच राजभवन परिसरामध्ये शपथ घेणार असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळत आहे। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पूर्वसंध्येला आमदारांच्या सोयीसाठी, कारण की मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार केला असता त्यानंतर लगेच नागपुरात येणं बऱ्याच आमदारांना अवघड झालं असतं, त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी या ठिकाणी रविवारी शपथविधी होणार असल्याची माहिती आहे आणि सोमवारपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे। आपण नागपुरातील राजभवनाचा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी बघू शकतो। याच ठिकाणी विस्तीर्ण असा एक हॉल आहे, ज्या हॉलमध्ये राजभवनच्या या हॉलमध्ये मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। जवळपास 30 ते 35 मंत्री महायुतीचे शपथ घेणार आहे आणि आमदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते। 16 तारखेला सकाळपासून अधिवेशन सुरू होत आहे, त्या पूर्वसंध्येला म्हणजे सरकारची पत्रकार परिषद होण्यापूर्वी या ठिकाणी